बिनविरोध झालेल्या निवडणुकांच्या निकालावरून मनसेचा आक्रमक पवित्रा. मनसे नेते अविनाश जाधवांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. दिलेले पुरावे पाहून आयुक्तांचे डोळे विस्फारले. भेटीनंतर जाधवांची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवलीतील बिनविरोध निवड झालेल्यांची यादी पाहून राज्य निवडणूक आयोग अवाक. कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचं आश्वासन. निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधवांची माहिती. ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली त्या ठिकाणी नोटाचा पर्याय ठेवून मतदान घ्यावं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. युती धर्म भाजपनंच पाळावा असं नाही, त्यांनीही पाळला पाहिजे. रवींद्र चव्हाणांचा पुन्हा अजित पवारांवर हल्लाबोल. त्यांनी व्यवस्थित वक्तव्य करावं, आपण प्रतिक्रिया देणार नाही, चव्हाणांचा टोला. जुन्या जखमा आहेत, थंडीत जास्त उफाळून येतात. उद्धव ठाकरेंच्या आरोपांना राहुल नार्वेकरांचं उत्तर. संभाजीनगरात 5,000ची साडी 499 मध्ये घेण्यासाठी आजही महिलांची गर्दी. काल गर्दीमुळे चेंगराचेंगरी, 3 महिला बेशुद्ध पडल्या होत्या. सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी 4घांना अटक. कराडजवळच्या तासवडे टोलनाक्यावरून ताब्यात घेतलं. सरवदेंची अर्ज मागे घेण्यावरून हत्या. उमर खालिद आणि शर्जीलला जामीन नाही. दिल्ली दंगल कट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. अन्य 5 आरोपींना मात्र सुप्रीम कोर्टाकडून जामीन. भारत आणि बांगलादेशमधील क्रिकेटमधला वाद विकोपाला. मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून काढल्यानं वादाला सुरुवात. आयपीएलचं प्रसारण बंद करण्याचा बांगलादेश सरकारचा निर्णय.